माझ्या एका मैत्रिणीला जेव्हा मी ही गोष्ट सांगितली ना, तिने काय केलं माहितीये? स्टिकी नोटवर लिहून ठेवलं, गवताचा रंग निळाच असतो. आणि ऑफिसच्या तिच्या डेस्कच्या एका बाजूला लावून ठेवलं. ती म्हणाली, जेव्हा जेव्हा मला असं वाटतं ना, की आता काही उपयोग नाही, मी क्षणभर त्या स्टिकी नोटकडे बघते, हसते की गवताचा रंग निळाच असतो आणि सोडून देते. बघा किती सोपं आहे. एक छोटीशी गोष्ट बघूया. म्हणजे दोन व्यक्ती असतात. पहिली जी व्यक्ती असते ना, ती स्वभावाने एकदम हेकेखोर असते. माझं तेच खरं असं म्हणणारी. आणि दुसरी जी व्यक्ती असते ना, ती समंजस, विचारांनी प्रगल्भ, परिपक्व अशी असते. तर एकदा काय होतं की दोघांचं ना एका क्षुल्लक गोष्टीवरून भांडण होतं. आता पहिली जी व्यक्ती आहे ना, ती सतत काय म्हणत असते की गवताचा रंग निळा आहे. पण दुसरी जी व्यक्ती आहे ती सतत त्याला समजावण्याचा प्रयत्न करत राहते की बाबा रे, गवताचा रंग हिरवा आहे. पण तो काही ऐकत नाही. आणि ह्या विषयावरून जवळजवळ बराच वेळ ते भांडत बसतात. मग आता योग्य निर्णय कोणी घ्यायचा, त्यासाठी ते महाराजांकडे जातात. आणि महाराज जे काही उत्तर देतात ना, त्या उत्तराने ती व्यक्ती अक्षरशः चकित होऊन जाते. काय आहे ते उत्तर, जाणून घेऊया. पण त्याच्या आधी आपले जे विचार असतात ना, त्याच्यानेच आपलं आयुष्य घडत असतं, हे आता आपल्याला मान्य करावं लागेल. विचारांचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे. आणि जर विचार बदलले तर आयुष्यात किती छान बदल घडू शकतो, हे आपण बघूया. आता गेले कित्येक आठवडे आपण एक विचार आणि त्याच्यावर काम करतोय. तर आतापर्यंत आपण 3 विचार बघितले. पहिला विचार होता की वर्तमानात जगा. म्हणजेच काय, भूतकाळाचा विचार करू नका आणि भविष्य काळाबद्दल चिंता सुद्धा करत बसू नका. त्यापेक्षा आत्ता वर्तमानात जे काही चाललंय ते प्रामाणिकपणे करा. वर्तमान काळाचा आनंद घ्या आणि चांगलं कर्म आत्ता करा. त्यामुळे भविष्यात त्याचं उत्तम फळ आपल्याला मिळणारच आहे. दुसरा विचार होता की बरेचदा ना, एखाद्या झालेल्या गोष्टीचा आपण सतत विचार करत बसतो. मनाला सतत टोचणी लावून घेतो आणि मग ती वेदना वाढते. त्यापेक्षा सोडून द्यायला शिका. त्याने सुद्धा आपलं आयुष्य खूप सोपं होणार आहे. तिसरं होतं की परिस्थिती नाही तर तुम्ही बदला. म्हणजे बरेचदा आपण असा विचार करत राहतो की हे जर बदललं तर मी आनंदी होईन. त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. त्याप्रमाणे तुमच्या विचारात बदल घडवा. म्हणजे परिस्थिती नाही तर तुम्ही बदला. तर त्याच सिरीजमध्ये आजचा आपला चौथा जो विचार आहे ना, तो आहे की स्वतःला फक्त बाहेरून नाही तर आतून बदला. म्हणजे बाजारातनं आपण एखादी वस्तू आणतो, ती कशी वापरायची ते शिकून घेतो आणि त्याप्रमाणे ती वस्तू आपण वापरतो. बरं, त्या वस्तूची काळजी सुद्धा घेतो आपण. तसंच आहे, कोणतेही विचार तुमच्या मनाला जर पटले ना, तर ते कसे वापरायचे आणि त्या विचारांची पण कशी काळजी घ्यायची, हे आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे. कारण काय, नुसते विचार वाचून किंवा ऐकून त्याचा फायदा नाही. आपल्या रोजच्या जगण्यात जर ते वापरले ना, तरच खऱ्या अर्थाने आपलं जे आयुष्य आहे ना, ते विचारांनी असं समृद्ध होईल आणि खरोखर त्याचा उपयोग होईल आपल्या आयुष्याला. आता आतून बदलायचं म्हणजे नेमकं काय, तर त्यासाठी काही टूल्स वापरावी लागतील. साधनं आपण म्हणूया, शस्त्र. बरोबर. आता ह्यातलं सगळ्यात प्रभावी शस्त्र जे आहे ना, त्याचं नाव आहे रिस्पॉन्स. आता रिस्पॉन्स म्हणजे एखादी परिस्थिती किंवा कुणाच्याही बोलण्यावरती भावनेच्या भरात त्वरित उत्तर नाही द्यायचं. त्यापेक्षा विचार करून संयमाने आपली प्रतिक्रिया द्यायची. म्हणजे बघा, आपण लहानपणापासून आता अगदी कितीही आपलं वय झालेलं असलं ना, तरी आपली वागण्याची एकच पद्धत असते. म्हणजे आपण दिवसभर जर विचार केला तर आपण कोणावर तरी वैतागतो, कोणाचा तरी राग येतो आपल्याला, कधीतरी आपण हर्ट होतो किंवा कुणी आपल्याला विशेष महत्व दिलं नाही असं वाटतं आपल्याला. बघा, अशा बऱ्याच गोष्टी असतात.
इकडे पण आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा असंख्य गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपण विचार करतो आणि सतत त्याच्यावर रिॲक्ट होत राहतो. म्हणजे काहीही झालं की आपण लगेच रिॲक्ट होतो आणि ह्याचा आपल्या मनावर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळेच आपण दिवसभर बघा अगदी चिडचिड करत राहतो, संध्याकाळी अगदी थकून जातो, शरीराने तर थकतोच पण मनाने सगळ्यात जास्त. आपण काय म्हणतो, नुसता वैताग आहे म्हणतो की नाही. पण हेच आता आपल्याला बदलायचंय. तर आता बघूया मगाशी जी गोष्ट सांगितली ना त्यातलं उत्तर. तर आता होतं काय, त्या दोन्ही व्यक्ती महाराजांकडे जातात आणि मग महाराज म्हणतात की काय नेमकं झालं काय मला सांगा. आणि मग त्या दोन्ही व्यक्ती म्हणतात की आम्ही बराच वेळ भांडतोय महाराज, पण आता तुम्ही ह्याचं योग्य उत्तर द्या आणि निर्णय द्या. तर ती पहिली व्यक्ती म्हणते की म्हणजे महाराज माझं म्हणणं आहे की गवताचा रंग हा निळा आहे. आणि दुसरी व्यक्ती म्हणते की महाराज बघा ना गवताचा रंग हिरवा आहे. त्याच्यावर महाराज शांतपणे म्हणतात ठीक आहे, मी आता निर्णय देतो. माझ्या मते गवताचा रंग हा निळा आहे. मग ती पहिली व्यक्ती खूप खुश होऊन जाते की महाराज थँक्यू, बघ मी तेच म्हणत होतो की नाही वगैरे. तर महाराज म्हणतात ठीक आहे, पण महाराज आता माझं म्हणणं खरं आहे, त्याच्यामुळे ह्यानी मला खूप त्रास दिला, तर ह्याला तुम्ही शिक्षा द्या. तर महाराज म्हणतात ठीक आहे, तू जा आता. आणि पहिली व्यक्ती मस्त आनंदाने निघून जाते आणि मग दुसऱ्या व्यक्तीला महाराज अशी काहीतरी सौम्य शिक्षा देतात. पण ती व्यक्ती जरा समंजस असते. ती म्हणते महाराज तुम्ही मला शिक्षा दिलीत, मी ती मान्य सुद्धा केली, पण खरं सांग तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे की गवताचा रंग हिरवाच आहे, तरी पण तुम्ही असं कसं म्हटलं की गवताचा रंग हा निळा आहे आणि तुम्ही उलट मलाच शिक्षा दिलीत. महाराज हसतात आणि म्हणतात बघ तू एक प्रगल्भ, परिपक्व आणि विचारांनी समृद्ध अशी व्यक्ती आहेस, त्यामुळे एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरनं किती वेळ कुणाशी आणि कशासाठी वाद घालायचा हे तुला कळलं पाहिजे. बरं तो वाद पण किती निरुपयोगी होता, त्याचा काही उपयोग होता का, तरीही तू तो घातलास, त्यामुळे तुला शिक्षा. आलं लक्षात. म्हणजे तात्पर्य काय आहे की जिथे काहीही उपयोग होणार नाही अशा ठिकाणी आपली ऊर्जा अजिबात वाया घालवू नका. मनस्ताप टाळा आणि काय म्हणा, हो रे बाबा गवताचा रंग निळाच आहे, सोडून द्या. आणि हा दृष्टिकोन जर आपण ठेवला ना तर बरेचसे वाद, आपला मनस्ताप टळेल. त्याच्यामुळे इथे आता आपण टूल शिकणार आहोत, रिस्पॉन्स. त्यामुळे हे जे टूल आहे रिस्पॉन्स, हे कसं वापरायचं. आता घरामध्ये सुद्धा लगेच कोणत्याही गोष्टीवर रिॲक्ट होऊ नका, राग व्यक्त करू नका. संयमाने आणि समंजसपणे असं उत्तर द्या. बाहेर सुद्धा आता तुम्हाला असं वाटेल की असं वागण्याने आपल्या ह्यात चांगुलपणाचा किंवा शांतपणाचा समोरचे लोक गैरफायदा घेतील का, अशी शंका तुम्हाला येऊ शकते. पण हे सुद्धा एक प्रकारचं स्किल आहे की आपल्या शांतपणाला समोरच्याने दुबळेपणा मानू नये. आणि हे स्किल आपण हळूहळू डेव्हलप करायला पाहिजे की आपला शांतपणा हेच एक प्रकारचं आपलं अतिशय स्ट्रॉंग असं टूल असलं पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा कोणीही समोरची व्यक्ती तुमच्याशी संवाद साधायला येईल ना तेव्हा क्षणभर पुढच्या वेळेपासून ते नक्कीच विचार करतील आणि त्याप्रमाणेच तुमच्याशी वागतील. बरं नाही वागले तरी आता आपण काय ठरवलंय, रिॲक्ट करायचं नाही, रिस्पॉन्स द्यायचा, कारण आपल्याला आतून बदलायचं आहे. बघा आजकाल ना आपण कोणत्याही गोष्टीवरनं वाद घालत बसतो, मनस्ताप करून घेतो. म्हणजे पूर्वीसारखं साधं आयुष्य राहिलं नाहीये. आपलं लगेच अरेला कारे किंवा माझंच म्हणणं मी खरं करून दाखवणार असं असतं. अजिबात करू नका आणि एनर्जी वेस्ट पण करू नका. त्याच्यापेक्षा ती ऊर्जा आपण आता वाचवायला शिकलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला आतून खूप शांत,
स्थिर आणि प्रगल्भ होण्याची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही स्थिर व्हाल, प्रगल्भ व्हाल, विचारांनी परिपक्व असाल ना, तेव्हाच या जगण्याकडे बघण्याचा एक सकस असा दृष्टिकोन तयार होईल आपला आणि त्याचा आपल्याला जगण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. आता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याच्याने होतं काय, आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि आपली ऊर्जा अधिक अधिक कमी कमी होत जाते. दिवसभर आपला मूड जात राहतो. आता मला सांग, तुम्ही स्वतः खरोखर एक चांगल्या व्यक्ती आहात, तुमच्या वागण्या बोलण्याबद्दल सजग आहात, विचार करण्याबद्दल सजग आहात, तर बाकीचे काय विचार करतात ह्याचा तुम्ही कशाला विचार करताय, आणि त्यांनी आपल्याबाबत काय विचार करावा ह्या बाबत सुद्धा आपलं त्यांच्यावर नियंत्रण नाही. पण आपण एक चांगल्या व्यक्ती आहोत ना, बस आपल्यासाठी तेच पुरेसं आहे. आता दुसऱ्यांनी कसं वागायचं त्याच्यावर तर आपला ताबा नाहीये, पण दुसऱ्यांच्या वागण्याचा बोलण्याचा आपण किती परिणाम करून घ्यायचा आहे ते तर आपल्या हातात एक नाही. म्हणजे बघा, लहानपणी आपल्याला मोठी माणसं काय म्हणायची, थोडं छोटं मोठं भांडण झालं तर आपण मोठ्या माणसांना सांगायला गेलो तर ते काय म्हणायचे, काय अंगाला लावून घेऊ नको, काय होतंय त्याच्यात, जा खेळायला, आहे की नाही. म्हणजे गोष्टी अंगाला लावून न घेणे यातच शहाणपणा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे एका तटस्थ दृष्टीने बघायला शिका. माणसं त्यांच्या संस्कारानुसार, त्यांच्या समजुतीनुसार, त्यांच्या एकूण जीवन जगण्याच्या पद्धतीनुसार वागत असतात. ते तुमच्या इतके प्रगल्भ नसतील, त्याच्यामुळे त्यांचे जसे विचार आहेत त्याप्रमाणे ते दुसऱ्यांशी वागतात. आपण का त्याचा त्रास करून घ्यायचा. त्यामुळे आजचा आपला जो महत्वाचा विचार आहे की स्वतःला बाहेरून नाही तर आतून बदला, आणि त्यासाठी आपलं जे सुवर्ण वाक्य आहे ते मात्र लक्षात ठेवा की गवताचा रंग निळाच आहे. मला वाटतं सुज्ञास अधिक सांगणे न लगे, सगळ्यांना अगदी हे पटलं असेल आणि बरेचसे प्रसंग आठवून तुम्हाला आता हसायला सुद्धा येईल की आपण उगाच वाद घालत बसलो, काय गरज होती, उगाच वेळ पण वाया गेला आणि मनस्ताप झाला, त्यापेक्षा गवताचा रंग बाबा निळाच आहे. त्यामुळे स्वतःला असे बदलत राहा. रिस्पॉन्स हे टूल मात्र नक्की वापरा. त्यामुळे ह्या विचारावर आता हे 15 दिवस काम करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता काही उपयोग नाही वाद घालवून, मनातल्या मनात ते वाक्य म्हणायचं आणि वाद मिटवून टाकायचं, आपल्या पुढच्या कामाला लागायचं. त्यामुळे मागच्या आठवड्यांमधले 3 विचार आणि आजचा विचार असे 4ही विचार लिहून ठेवा. परत परत वाचा आणि त्या विचारांवर काम करत राहा. कारण विचार फक्त वहीत लिहून किंवा फक्त ऐकून उपयोग नाही, तर ते रोजच्या जगण्यात वापरले तरच आपल्याला त्याचा खरा फायदा होईल.